राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या झटपट ठळक बातम्या। वर्षभरात 6 चक्रीवादळांनी घातला धुमाकूळ। हवामान बदलांचा परिणाम, नैसर्गिक आपत्तींच्या घटनांतही मोठी वाढ। कांद्याच्या दरात क्विंटल मागे 400 रुपयांपर्यंत घसरण। निर्यात बंदीची लेट खरीप कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत। 5 गुंठ्यांच्या आतील जमिनीचा आता व्यवहार शक्य। विहीर, रस्ता, घरकुलांसाठी तुकडेबंदी कायद्यात सुधारणा। शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणार, राज्य सरकारने दिली निधी वितरणास मान्यता। मतदारांसाठी लागणार 2000 लिटर शाई। प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध असतील 10 लिटरच्या 2 बाटल्या। काँग्रेसची तिसरी यादी, महाराष्ट्राचे 7 उमेदवार जाहीर। कोल्हापुरातून शाहू छत्रपती, सोलापुरातून प्रणिती शिंदे आणि पुण्यातून लढणार धंगेकर। कापूस सोयाबीनसाठी मिळणार नॅनो युरिया, DAP। उत्पादकता मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेमध्ये बदल। उन्हाळी बाजरीची जिल्ह्यात 2000 हेक्टरवर पेरणी। दरवर्षी पावसाळ्यात रोगकीटींमुळे उत्पादनात येते घट। उन्हाळी हंगामात रोगकीटींचा प्रादुर्भाव फारसा होत नाही, त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी हंगामाची बाजरी पेरणी करतात। शेतकऱ्यांच्या चाऱ्याच्या साठवणुकीकडे लक्ष। इंदापूर येथील नवनाथ वाळेकर या शेतकऱ्यांनी मक्वान चाऱ्याची गंध लावण्यास केली सुरुवात।